बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी त्यांचा उमेदवार दिलाय आणि याच संदर्भात निरंजन डावखरे बातचीत करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आल्याची माहिती मिळतेय। तर याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात थेट आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडनं। गुड मॉर्निंग सुस्मिता, निरंजन डावखरे हे ठाण्यातील कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत भाजपचे, आणि मनसेने सुद्धा अभिजित पानसेंना ठाणे कोकण मतदार पदवीधर संघातनं उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा होण्याची शक्यता आहे? नक्कीच अतिशय महत्त्वाची ही भेट म्हणावी लागेल। सकाळीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे स्वतः निरंजन डावखरे हे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निरंजन डावखरे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आहे असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की निरंजन डावखरे आणि मनसेचे नेते हे त्यांना समर्थन देणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। पदवीधर निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहे आणि त्या अनुषंगाने ही भेट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। दाखल केला जाणार आहे त्याच्या बाबतीत काही बोललाय की एक मदत असावी किंवा मनसे हा अर्ज मागे घेऊ शकते या भेटीनंतर? मी मुळात तुम्हाला परत सांगतो की तुम्ही गोल गोल फिरून त्याच प्रश्नावर येत आहे, म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय मी आमचे बरेच वर्षाचे संबंध आहे साहेबांबरोबरचे। मी आज राज साहेबांचा आशीर्वाद या इकडे घ्यायला आलो होतो आणि आशीर्वाद घेऊन चालतो। सर, या आजच्या भेटीमध्ये नेमकं कोणत्या विषयांवरती चर्चा झाली? कारण धन्यवाद। तर आपण पाहिलं निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे सदिच्छा भेट घेण्यासाठी मी आलेलो होतो राज ठाकरे यांच्याकडे, बाकी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे। तर निरंजन डावखरे आणि संजय मोरे आज आपला अर्ज दाखल करणार आहेत।